आले आणि अचानक त्यांची नजर पडली एका योगी पुरुषावर. ते योगी पुरुष होते आपेगावचे श्री विठ्ठलपंत, जे आई वडिलांना सोडून भ्रमण करत अलंकापुरीत दाखल झाले होते. सिद्धोपंतांनी त्यांना मोगरेची फुले अर्पण केली. तत्क्षणी विठ्ठलपंत म्हणाले, परमेश्वर आपलं कल्याण करो. सिद्धोपंतांना त्या योगी पुरुषाबद्दल आपुलकी वाटली. त्यांनी त्यांना घरी घेऊन गेले. रात्री भगवंताचा साक्षात्कार. सिद्धोपंत, तुमच्या मुलीचा विवाह या योगी पुरुषासोबत व्हावा. माया तू प्रकृती विद्यान मायेना तू महेश्वरम अस्यावयं भूतस्तु व्यक्त सर्वमिदं जगतं. माया ही प्रकृती आहे आणि मायावान पुरुष हा परमेश्वर आहे. या परमेश्वराच्या अवयवरूपी जीवांना हे सर्व जग व्यापले आहे. जग हा एक ईश्वर प्रेरित आणि मानवनिर्मित विकास पावलेला मायेचा बाजार आहे. या बाजारात प्रेम, माया, विश्वास यांची दुकाने माणूस वाटतो, थाटतो, टाकतो आणि विषय सुखाच्या बेटावर आदळणाऱ्या जहाजाला हाकतो. द्वेषरूपी, कामरूपी भोवऱ्यात अडकून पुन्हा प्रकाशाच्या वाटेकडे मार्गस्थ होतो. अगदी अशाच मायेच्या बाजारात नकळतपणे संन्यस्त वृत्तीचे महायोगी श्री विठ्ठलपंत दाखल झाले होते. विठ्ठलपंत आणि सिद्धोपंत यांचा गोड संवाद. सिद्धोपंत म्हणाले, विठ्ठलपंत, अज्ञानाच्या अंधकारातून माणूस केव्हा सावरणार आहे? त्याला देहाचा धर्म का समजू नये? प्रश्न खूप छान होता. ऐकून विठ्ठलपंत हसले आणि म्हणाले, बाबा, अज्ञानाच्या अंधकारातून मनुष्य प्राणी तेव्हाच बाहेर पडेल जेव्हा त्याला ज्ञान सूर्याचं वरदान मिळेल. अज्ञान निघून जाईल आणि ज्ञान मिळेल. मनाची दृष्टी आंधळी असली की अंधकारमय जीवन भोगणं हे निश्चितच. यासाठी प्रत्येकानं सत्याच्या प्रकाशाकडे मार्गस्थ व्हायला हवं. उरला प्रश्न देहधर्माचा. देह म्हणजे सदैव जळणारं यज्ञकुंड आहे. या यज्ञकुंडात मनुष्य स्वतःच्या भावांचा, स्वप्नाच्या आणि अश्रूंच्या समिधा टाकत राहतो. अखेर नीती या यज्ञकुंडात कोणती समिधा टाकत असते ठाऊक आहे? त्या समिधेचं नाव आहे मृत्यू, की जो सर्वांनाच येतो. जो जन्मतो तो मृत्यू पावतो. हा आहे देह. त्यावेळेस दुसरा प्रश्न विचारला श्री विठ्ठलपंत, प्रत्येक मनुष्य प्राणी क्षणभंगूर ठरणाऱ्या वर्तुळात फिरत असतो. हे त्रिवार सत्य आहे. तरीसुद्धा तो मनुष्य प्राणी मोहमायेच्या नदीत का वाहत जातो? त्यावर विठ्ठलपंतांनी खूप गोड उत्तर दिले. तसं पाहिलं तर मनुष्याला माया नदीतल्या एका थेंबा एवढे सुद्धा महत्त्व नाही. तसं पाहिलं तर मनुष्याला माया नावाच्या नदीतल्या एका थेंबा एवढे सुद्धा महत्त्व नाही. ते महत्त्व माणूस स्वतःच्या अहंकारासाठी, अस्तित्वासाठी निर्माण करत असतो. यासाठी मनुष्य मदत घेतो कर्माची, आणि हेच कर्म माणसाच्या जीवनाला गतिमान करत असते. या गतिमान काळात मनुष्य प्राणी स्वतःच्या शरीर पोषणासाठी, प्रपंच सांभाळण्यासाठी आपलं अमूल्य जीवन पणाला लावत असतो. पण आपले शरीर आहे तरी काय? एक मांसाचा एक गोळा, कातडीनं झाकलेला. यात परिवर्तन करणारा आत्मा, मन, बुद्धी, चित्त हे अस्तित्वात असतेच. शरीर हे तापरूपी अग्नीची भट्टी आहे आणि मनुष्य प्राणी तापरूपी भट्टीत आपली प्राक्तनं भाजून काढतो. अनंत छळ करतो देहाचा. त्यातूनच अनुभवाचे रेशीमबंध माणसाला मिळतात, हेही तितकंच खरं. परंतु सदैव मृत्यूचं भय बाळगणारं शरीर काय कामाचं?
त्याचं मन विकारांना घेऊन रानोमाळ भटकणारा असेल तर अशा जीवाला शांतता कशी लाभावी? तो मनुष्य प्राणी शेवटी क्षणभंगूर ठरणार. आता उरला प्रश्न मोहमायेचा. मोहमाया एक खळाळता जलप्रवाह. सृष्टीच्या अंतापर्यंत कधीच आटत नाही. या जलप्रवाहात काय असते बरं? अज्ञान, वासना, आसक्ती आणि विकारांच्या मगरी घुमत असतात. शेवटी काय? मनुष्य प्राण्याला त्याच मगरी जीवन जगण्यास असह्य करतात आणि काळाच्या ओघात गिळून टाकतात. चित्त शुद्ध झाल्याशिवाय या आयुष्याला केव्हाच सुगंध प्राप्त होत नाही. हा देह चंदनाचा व्हायला हवा. त्याशिवाय ईश्वरी सत्तेचं अधिष्ठान माणसाला नटवता येणार नाही. असो, दोघांमध्ये खूप सुसंवाद झाला, चर्चा रंगली. दुसऱ्या दिवशी विठ्ठलपंतांना स्वप्नात दृष्टांत झाला. विठ्ठला, तू ज्यांच्या घरी थांबलास त्या सभ्य गृहस्थाची कन्या रुक्मिणी, तिच्यासोबत तू विवाह कर. मी विष्णू भगवान तुझ्या पोटी जन्म घेणार आहे. ज्यांच्या शोधात तू निघाला आहेस तो मीच ओंकार तुझ्या पोटी जन्माला येणार आहे. श्री विठ्ठलपंत अस्वस्थपणे उठले. भल्या पाठे सिद्धेश्वराला प्रणिपात केला. नंतर बाजूला असलेल्या अश्वत्थाला विचारले, हे सिद्धोपंत मला जावाई करतील, स्वीकारतील? मला जावाई म्हणून पदरात घेतील?